ज्या चिंतामणींच्या भगवंतांच्या समोर आपण उपस्थित आहोत, इच्छित कामना पूर्ण करणारा, चिंतेचं हरण करणारा तो चिंतामणी. जीवनामध्ये आपण फक्त चिंताच करतो, आपण चिंतन नाही करत. आणि मग होतं काय? चिंता चिता समायुक्ता नको. बिंदू मात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. एका अनुस्वाराचा फरक आहे फक्त. काय? चिंता चिता समायुक्ता समान शब्द आहेत, एका अनुस्वाराचा फरक आहे. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते आणि सजीवाला जाळण्याचं काम चिंता करते. मग जळायचं की भगवंताच्या कार्याला लागायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. काही लोकांना देव कळतो पण मिळत नाही मंडळी. काहींना देव मिळतो पण कळत नाही. काहींना देव मिळतो सुद्धा आणि कळतो सुद्धा. काहींना देव कळतही नाही आणि मिळतही नाही. विठ्ठल इतकं गोड पांडुरंगाचं कीर्तन माझ्या तुकोबरायांनी करावं, नामदेव महाराजांनी करावं की भगवंत कीर्तनामध्ये नाचावा, गोड कीर्तन करावं. तासन तास 5-5 तास तुकोबराय कीर्तन करत होते. बरं काय होतं? फुटकीच वीणा त्याला 3 तारा घाली येर झारा पंढरीशी. अवला आईसाहेबांनी, जिजाई आईसाहेबांनी केलं ना हो वर्णन. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, हा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. जातो माझा वेडा पंढरी, जातो माझा वेडा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. सगळ्यांना सांगायची, वेळ लागलं धन्याला. आणि मग महाराजांना विचारावं, धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडण्यासाठी जातायसा? अहो माझ्या संसाराची धुळधाण झाली बघा की त्याच्याकडं. महाराज म्हणायचे, अवले चिंता करू नको. सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी आहे ना तुझ्यासोबत, विटेवर उभा आहे ना. भगवान मंगलमूर्तींचं अधिष्ठान आज आपल्या समोर आहे. चिंतांचं हरण करणारा चिंतामणी आहे. म्हणून माणसांनी चिंता नाही करायची, चिंतन करायचं. चिंतने चिंतने काय परिणाम होतो? तद्रूपता. भगवंताशी तादात्म्य पावलं जातं. देव आणि आपण याच्यामध्ये भेद राहत नाही. आणि हीच अभेद वृत्ती एका साधकाला निर्माण व्हावी यासाठी तुकोबरायांचं अंतःकरण करचळतं, संतांचं अंतःकरण करचळतं. तुमच्या माझ्या जीवनाचा उत्तम मार्ग संतांनी आम्हाला सांगावं. कारण जीवनाची असलेली अपूर्णता, संसारामध्ये प्रापंचिकाचं असलेलं सगळं भरकटले, पण नैराश्य, दुःख, ताप, काही कमी ताप आहे का आम्हाला? संसारातला ताप सहन होईना म्हणून इकडं आलो का नाही आपण? खरं सांगा, हो म्हणा. आहे का संसार सुखाचा? आहे का? आहे का कुणी कुणाचं? आता इथे माना हलवत आहे, पण तिथं प्रपंचासाठीच रडतो आम्ही. प्रपंचच आम्हाला रडवतो हे माहिती असून सुद्धा प्रपंचासाठी रडतो आम्ही. पोटचं लेकरू नाही जेवलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं की नाही? खरं सांगा महिला वर्ग. दिवसभर नाही आजारी पडले, नाही जेवत, आमच्या डोळ्यात पाणी येतं. पण देव जेवत नाही म्हणून आपण रडतो का? आता खरं सांगा. नाही रडत. आम्ही लबाड आहे त्या बाबतीत. आम्ही नाही रडत. नामदेव महाराज देव जेवला नाही म्हणून रडले. भक्तीच्या या अवस्थेला पोहोचले होते. तुकोबराय भंडाऱ्याच्या डोंगरावर अभंग रचना करत असताना जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे या परमोच्च अवस्थेला जाऊन पोहोचले होते की आता प्रपंच बाजूला ठेवावा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. बरं झालं देवा, बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा. अवलीच्या बाबतीत महाराज म्हणायचे, बरं झालं बायको अशी मिळाली. बरं, अवलाईंचा स्वभाव असा होता की त्यांनी जाहीर केलं, माझा वेडा पंढरीला जातो. म्हणजे खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की नाही? व्यवहारात आपण किती मोठे असा, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा म्हणायला लागतं की नाही? ऐकायला लागतं की नाही? खरं सांगा. हां, फक्त तुकोबरायांनी ते जाहीर केलं, आम्ही जाहीर करत नाही, एवढंच काय. ते महाराज जाहीर करतात गाथेत,
आणि आता आमच्याबद्दल काही बोलायचंच नाही, आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहे. आमचा आवाज सगळीकडे, घरातही आमचा आहे, बाहेरही आमचाच आहे. होय की नाही महिला वर्ग? आजचा दिवस आपला आहे. खणखणीत टाळ्या वाजवा एकदा जोरदार आणि एकदा जय जयकार करा. जगदंबा माता की विठ्ठल विठ्ठल. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था हा घटक आमच्या परंपरेने खूप सुंदर दिलाय. आणि त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेले आई आणि बाप, माता आणि पिता, हे व्यवहारातले जरी आई बाप असले तरी संतांनी माता पिता, तिकडं तो पंढरीनाथ पंढरीश परमात्मा उभा आहे ना विटेवर, त्याच्या ठिकाणी हे मातृत्व आणि पितृत्व पाहिलं. बाप आणि आई माझी विठ्ठल राखुमाई, माझे माहेर पंढरी आहे भिवरे छातिरी. ते माहेर समजलं आणि म्हणाले आता त्या माहेराचा वियोग आम्हाला सहन होता कामा नाहीये. म्हणून प्रपंचातलं माहेर ते वेगळं, पण निज माहेर आलो निजाच्या माहेरा ते माहेर वेगळं. संतांनी ज्या माहेराची कल्पना केली ते माहेर वेगळं. आणि तिथं जावं, त्या भगवंताशी तादात्म्य प्राप्त करावं, ती भूमिका मान्य केली आणि त्या भूमिकेतनं प्रवास केल्यानंतर संत त्या अवस्थेला जाऊन पोहोचले. तो ब्रह्मरस तुम्हाला आम्हाला मिळावा म्हणून अंतःकरण करचळावं. आणि मग जीवनामध्ये भक्तीच्या प्रांतामध्ये नेमकी कशाची गरज आहे? आम्ही सगळं करतो, जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, दानधर्म करतो, सेवा करतो, उपासना करतो, व्रतवैकल्य करतो, सगळं करतो आम्ही. पण या सगळ्यात कुठेच देव नसतो. सगळं करतो पण या सगळ्यात देव सोडून सगळं असतं. नवरात्र उत्सवाला 9 दिवस तुम्ही म्हणाल ताई महिला असून असं बोलता का? काय हरकत आहे? आमच्या महिला वर्गावर बऱ्याचदा एक ठपका असतो, 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या वाल्लेकर नगरचं वर्तमानपत्र तिथं येतं. हिचं काय झालं, त्याचं काय झालं, ती तशीच तुला म्हणून सांगते असं म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो. पण मला असं वाटतं चर्चा करत असताना सुद्धा बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. तुमचं माझं बोलणं असं असावं की दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. जमेल का असं बोलणं? कसं असावं, आचार कसा असावा, विचार कसा असावा, सगळ्याचं उत्तम मार्गदर्शन संतांनी या भूमीमध्ये आम्हाला केलं. आम्ही भाग्यवान आहोत, संतांच्या भूमीत राहतोय, महाराष्ट्राच्या भूमीत राहतोय. भरतखंडे जन्मप्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. आपल्यासारखं भाग्य आपणाकडे आहे. ज्ञानोबा तुकोबांची आम्ही लेकरं आहे आणि महाराष्ट्रात असून जर ज्ञानोबा तुकोबांना आम्ही विसरलो तर आमच्यासारखे करंटे नतद्रष्टा आम्ही बरं का. इथे राहतो ना, मग छत्रपतींचा आदर, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या विषयी आदर आम्हाला असलाच पाहिजे. मराठी 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 म्हणून आम्ही गौरव करतो, पण मराठी शब्दाची खरी व्यापक संकल्पना मांडली ती छत्रपती शिवप्रभूंनीच स्वराज्याच्या संकल्पना. 96 कुळी 92 कुळी मराठा हे सगळं बाजूला ठेवा. हे करण्याच्या नादात हिंदू धर्म विभागला गेला, अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला. त्यामुळे ही विभागणी जर व्हायची नसेल आणि हिंदू धर्म एकसंध व्हायचा असेल ना, तर जातीपातीत विभागलेला आमचा हिंदू धर्म एकत्र येणं फार गरजेचं आहे. एका छत्राखाली, धर्माच्या छत्राखाली आपण असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवराय मराठा म्हणतात, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे समर्थांचं वचन आहे. सगळा मराठा एकत्र करावा. मराठा म्हणजे फक्त 96 कुळी नाही. जो भगव्यासाठी मरतो तो मराठा आहे, जो भगव्यासाठी लढतो तो मराठा आहे. आपापसातलं भेद तत्व विसरून राजाशी एकनिष्ठ राहतो आणि जो भगव्यासाठी धारातीर्थी पडायला प्राणांची बाजी लावतो तो मराठा आहे. म्हणून आचार्य अत्रेंनी सुद्धा मराठी शब्दाची व्याख्या सांगितली. कुणाला म्हणायचं मराठी? अत्रे म्हणाले, ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी, ज्याला तुकोबरायांचा एक तरी अभंग किमान पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी, आणि ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन म्हटलं की अनेकांची टाळी लागते. काहींची ब्रह्मानंदी टाळी लागते, काहींची ब्रह्मानंदी टाळी लागते. दोन्ही प्रकारे टाळ्या लागतात ना. बरं, माणसं सुद्धा आपली इथली प्रकाश योजना, व्यवस्था, ध्वनी संयोजन उत्तम, सगळं छान आहे. मला सगळ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. इतकं छान आहे, इतकं टवटवीत वातावरण असावं, माणसं हसायला सुद्धा तयार नसतात हो. म्हणजे आपण हसलो तर आपण आध्यात्मिक ठरणार नाही की काय, अशी एक भीती असावी माणसाला.
माणूस हसायला तयार नाही, कुणाकडे बघायला तयार नाही, कुणाचं ऐकायला तयार नाही, कुणाशी बोलायला तयार नाही. तरी आमचं केवढं भाग्य, या गादीवर आम्ही उभे राहतो. साधू संतांची पुण्याही एक कृपा आहे आमच्या पाठीशी, आणि आपण सगळे निदान 1.5-2 तास आमचं ऐकताय, केवढं भाग्य आहे. ही आमची नाही, ही ज्ञानोबा तुकोबांची कृपा आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. त्यामुळे मस्त टवटवीत चेहऱ्याने रिलॅक्स बसा. 10च्या पुढे मी कीर्तन करणार नाही. हा, 10 वाजले तर मला काही बोलू नका, मला परमिशन आहे. हा, पण मी अजिबात तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत वाढवणार नाही. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे 10ला संपवलं म्हणजे आधी सांगितलेलं बरं असतं, तुमची मानसिकता तयार होते. थोडंसं पुढे मागे होतं, मागे नाही पुढंच जातं. हे आधी सांगितलेलं बरं असतं, म्हणजे आपण त्या तयारीने बसतो, त्या मानसिकतेने बसतो. मस्त खणखणीत जेव्हा टाळी वाजवायची तेव्हा टाळी वाजवायची, खणखणीत नाम घ्यायचं तेव्हा नाम घ्यायचं. व्यवहारातलं सगळी चिंता, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, व्याप सगळं सोडा. काही क्षण फक्त देवाला द्या. आहेच की हो व्याप, इथून या मंडपातनं बाहेर गेल्यानंतर आहेच की नाही संसार, सगळं आहेच की नाही. आता 1.5-2 तास जे काही आपल्या हातात आहेत ना, ते फक्त परमेश्वराचे आणि आपले, बस. त्यामुळे भगवंताचं सानिध्य जर प्राप्त व्हायचं असेल तर या अभंगामध्ये तुकोबरायांनी 3 शब्द वापरलेत बघा. पहिला शब्द आहे जीव, दुसरा शब्द आहे देव, आणि तिसरा शब्द आहे भाव. विठ्ठल जीवाचा आणि देवाचा संबंध सांगितला तुकोबरायांनी. जीव बिंदू आहे, देव सिंधू आहे. सिंधूची ताकद खूप मोठी आहे, समुद्राची ताकद खूप मोठी आहे. बिंदूची ताकद तेवढी नाहीये समुद्राच्या एवढी. पण सिंधूचे सगळे गुण बिंदूमध्ये असतात. समुद्राचे सगळे गुण त्या एकाशा थेंबामध्ये सुद्धा असतात. भगवंत म्हणजे देव अविनाशी आहे, तसा जीव सुद्धा अविनाशी आहे. संपतो तो देह संपतो बरं का, जीव नाही संपत. जीव काय करतो, भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, यथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्याति संयानि. ऐक जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा नियम आहे जीवाचा. जीव अविनाशी आहे, भगवंतासारखाच आहे. तो अविनाशी आहे, तो संपत नाही. फक्त तो देह आवरण बदलतो. जीव अखंड आहे, शाश्वत आहे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वसाक्षी असलेला परमेश्वर, अजर, अव्यय आणि अविनाशी असलेला परमेश्वर, तो भगवंत जीवाशी नातं सांगतो. गीतेचा 15वा अध्याय, ममैवांशो जीव जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवंतांनी स्वतः देवाचा आणि जीवाचा संबंध सांगितलाय. 3 प्रकारचे संबंध आहेत. 3 प्रकारचे संबंध आहेत. पहिला संबंध आहे जन्मजात संबंध, जो आईचा आणि त्याच्या लेकराचा, तिच्या लेकराचा संबंध असतो. तो कुठला, जन्मजात संबंध. नाळेचं नातं आहे ते. पण प्रसंगी तेही नातं तुटतं. जरा मुलगा मोठा झाला, पंख फुटले की आई आई करणारा मुलगा काय करतो, अनुभव आहे घराघरातलं ते. तो आई विचारत नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हा प्रश्न 16-17 वर्षाची पोरं चटकपटक बोलायला लागली की विचारतात आई बापाला. तो संबंध सुद्धा टिकत नाही जन्मजात. मग दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, निर्माण केलेला संबंध, नातं निर्माण केलेलं. मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला चुलता, मानलेला मामा, सगळं. मानलेली नाती सुद्धा परिस्थितीनुसार तुटू शकतात. पण या जगामध्ये असा एक संबंध आहे, असं एक नातं आहे की जे कधीच तुटू शकत नाही. जे जीवाचं देवाशी असलेलं नातं, त्याला भगवंत गीतेमध्ये सांगतात जीवभूत सनातन. एक सनातन संबंध आहे, अनादी काळापासून असलेला जीवाचा आणि देहाचा संबंध, देवाचा संबंध. मग तो देव जसा आहे ना तसा जीव असला पाहिजे. आमचा प्रवास, या जीवाचा प्रवास देवत्वाच्या दिशेने झाला पाहिजे. कसा होईल तो प्रवास. मी रस्त्याने चालले होते बरं का, आणि छानपैकी गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. मूर्तिकार मूर्ती घडवत होता. ओबडधोबड टोकेरीत पडलेले ते दगड होते, आणि माझं एका दगडाकडे लक्ष गेलं. मी त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हणलं की बाबा, इतक्या ओबडधोबड टोकेरी दगडातनं तुम्ही एवढी सुंदर मूर्ती माझ्या बाप्पाची घडवताच कशी. माझा आपला बावळटासारखा प्रश्न होता. तो म्हणाला ताई तुमच्या शब्दात सांगू का. म्हटलं सांगा.
तो म्हणाला या दगडामध्ये आधीच मूर्ती होती, नीट ऐका लक्ष देऊन, या दगडामध्ये आधीच मूर्ती होती, फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढला, आतमध्ये देवत्व आहे तेच आहे की नाही? छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. देवत्वाचा प्रवास मनुष्यत्वाकडून व्हायचा असेल ना, तर माझ्या डोक्यात त्यावेळी प्रकाश पडला की खरंच आहे गड्या, आपल्या जीवनातला सुद्धा नको असलेला भाग काढला की आतमध्ये देवत्वच आहे. नको असलेला कितीतरी भाग ओझ घेऊन आम्ही वावरतो. भगवंतांनी देह दिला, त्या देहामध्ये मन आणि बुद्धी सारखी साधनं दिली की जी बुद्धी आम्हाला कुठं घेऊन जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही, शिवराजे सकल सिद्धी, ती बुद्धी आम्हाला त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते बघा. पण ही बुद्धी आम्ही नको त्या ठिकाणी खर्च करतो. मागे कुणाकडून तरी ऐकलं, हा जो मेंदू आहे याच्यामध्ये आपली बुद्धी आहे, काम देते. काहींची काम देतच नाही. काहींना असं वाटतं इथं येऊन बसावं, काहींची बुद्धी त्याला सहाय्यभूत होत नाही, ती येतच नाहीत पावलं इकडे, ती यावेळी नको तिकडे जातील अजून, नाही का? पण हे खरंच डस्टबिन आहे का हो आमचं? हे नाही ना. किती घाण भरली आम्ही याच्यामध्ये, विकल्पांची, विकारांची, याची अडवीन त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. 25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नात अमक्या अमकीनं मला 250 रुपयाची हलकी साडी दिली, काय बघते माझ्या पोराच्या 25 वर्षाचं दुखणं जपून ठेवतो आम्ही. इथं काय करायचं या सगळ्याचं? त्यामुळे ही सगळी घाण बाजूला व्हावी, हृदय स्वच्छ व्हावं, आणि या मंडपात आल्यानंतर देह इतका शुद्ध स्वच्छ व्हावा, पाय चौरंग झाले पाहिजेत, हात बिल्वपत्र झालं पाहिजे, डोळे समया झाल्या पाहिजेत, आणि हृदय गाभारा बनला पाहिजे. भगवंत येतो हृदयात, भगवंत येतो. आज माझ्या महिला वर्गासाठी अजून एकदा अशाच टाळ्या चालू ठेवा, कारण आज 1.25 लाख तुळशीदलाचं अर्पण महिला वर्गाने केले, बरोबर ना? भगवान गोपाल कृष्णांच्या चरणारविंदी इतका गोड दिवस, इतकी गोड सेवा आपण सगळ्यांनी केली आहे. इथं आल्यानंतर हेच घडतं. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. तुमचा माझा उद्धार होण्याचा मार्ग एकमेव संत आम्हाला सांगतात. पण तो मार्ग नेमका कसा, कुठल्या मार्गाने झाला पाहिजे, कशावरती विश्वास ठेवला पाहिजे, आणि नेमका वियोग भगवंताचा कसा असला पाहिजे, हे आम्हाला प्रतिपादित करत असताना, हा सिद्धांत पटवून देताना तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात दृष्टांत देतात. जीव जीती जीवना संगे. आपण जागे आहेत ना? सगळे जागे आहेत ना? म्हणजे तो आपला काही अपराध नसतो, ते कीर्तनाची भूमी आणि तो गुण आहे इथल्या जागेचा. जसा देव कीर्तनात असतो तशी ती बया सुद्धा असते. देव त्याच्या भक्तांना शोधतो, ती त्याच्या भक्तांना शोधते, नाही का? सगळे जागे राहा बरं का. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका, आधी का नाही सांगायचं आम्हाला. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय त्याला तो जरी जागा असला तरी त्याला पुढचा जन्म बेडकाचा आहे. बघा बाबा, तुमच्या रिस्कवर, तुमच्या जबाबदारीवर. सगळे जागे राहा, मस्त फ्रेश चेहरे ठेवा, रिलॅक्स राहा. आणि जो हसत नाही तो कोण ठरतो माहिती आहे का? पांडुरंग शास्त्री आठवल्यांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दादा म्हणायचे लोक त्यांना. म्हणाले, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं हो? ज्ञानी. शास्त्रीजी म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, तो ओळखायचा ज्ञानी. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही. महाराज म्हणले, असल्यांचा संघच मला नको, नको नको देवा तार्किकांचा संघ. त्यामुळे संघ करायचा असेल तर साधी भोळी भाविकता बरी, साधी भोळी सज्जनता बरी. साधा भोळा भाव परमेश्वराला खूप आवडतो. ऐका, जीव जीती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. भगवन संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांनी फार सुंदर दृष्टांत आम्हाला दिला. जीवनम सर्व भूतेषु, हे गीतेचं तत्वज्ञान आहे. सगळ्या जीवाचं जर काही जीवन असेल तर भगवंत आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये, शरीरामध्ये चैतन्य रूपाने भगवंत वास करू नये, बरोबर आहे, हे मान्य. देव आहे. कुठं आहे देव? देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे. तुझ्या माझ्या जडा देही देव वारोनी यार आहे.
देव नाही देवाला देव चोरून नेला अशी कोणाची पुण्याई देव देवाला देव नाही देवाला देव देव्हाऱ्यात नाही देव मूर्तीत नामावे. अहो तो मूर्तीत नाही असं नाही म्हटलं, तो मावत नाही. कुठे कुठे आहे तो? त्याचं व्यापकत्व केवढं मोठं आहे. जीवनम सर्वभूतेषु देव आहे म्हणून तर सगळा व्यवहार चाललाय. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, तुम्ही देवाला किंवा नका करू, त्याचं तुम्ही स्मरू किंवा नका करू, करा किंवा नका करू, याचं तरी स्मरण ठेवा. अजून सांगू का, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आपल्याला काहीच कळत नाही हे कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? शब्दच्छल करण्याचा माझा हेतू नाही, आपल्या सगळ्यांचा गोंधळ उडवण्याचा तर अजिबातच नाही. पण गमतीचा भाग सोडून द्या. मला सांगायचं इतकंच की बाबा महाराज म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानलं एवढं लक्षात ठेवूया. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. बोलवा मुलीला, बोलवा मुलगा तिकडं फॉरेनला आहे, तो येईपर्यंत थांबा लवकर, नाही का? गर्दी जमते, पण तोच सगळ्या जीवाचं जीवन आहे. जीव जिती जीवना संगे. जीवाला जगण्याकरता काय लागतं म्हणाले? जीवन. ते जीवन भगवंत तर आहेच. वस्तुतः व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर जीवन या शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाण्याशिवाय जीवन नाही, माणूस जगू शकत नाही. जीवाला जगण्याकरता पाण्याची आवश्यकता आहे. पण पाण्याशिवाय आम्ही एखादा दिवस राहू शकतो का? अहो राहू शकतो की. फार तर तहानेने घसा कोरडा पडेल, पण काही वेळ तर आपण पाण्याशिवाय राहू शकतो की नाही? आता आम्ही मंडळी आहोतच ना 2 तास, आपण सगळे पाण्याशिवाय राहू शकतो आपण. जीव जिती जीवना संगे. प्राण्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असे कितीतरी प्राणी आहेत की जे 3-3, 6-6 महिने पाणी पित नाहीत. प्राणीशास्त्र सांगतं उंट नावाचा प्राणी 3 महिने पाणी नसलं तरी त्याला चालतो. उंदीर सुद्धा असंच आहे बरं, पाणी नसलं तरी त्याला चालतं. आपण करा अभ्यास घरी गेल्यावर त्याचा डिटेल, नाही का? पण एखाद्या वेळी हा जीव त्या जीवनाशिवाय राहू शकतो. पण उदाहरण देतात तुकोबराय, मत्स्या मरण त्या वियोगे. मासा हा असा जीव आहे की तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. तुकोबरायांनी प्रमाण दिली, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मग तो मासा त्या पाण्याचा जसा वियोग सहन त्याला होत नाही, तो त्या क्षणी गतप्राण होतो, तडफडतो. तशी आमची तडफड देवासाठी असली पाहिजे, हा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू एकाने त्यांना विचारलं, म्हणाले मला पण देवाला बघायचंय, दाखवाल का? म्हणाले चल तुला नेतो. कलकत्त्याला गंगेचा प्रवाह आहे, गंगेच्या काठी त्याला नेलं. गंगेमध्ये त्याला नेलं आतमध्ये त्या शिष्याला. त्याची अशी मान धरली आणि पाण्यात बुडवून ठेवलं त्याला. बराच वेळ ती मान नाकातोंडात पाणी गेलं आणि तो विवळला, कळवळला. गुरुजी ठाकूर मला मारता की काय? म्हणाले माझ्या नाकातोंडात पाणी जाते, गुदमरलोय मी. बराच वेळाने हात काढला आणि म्हणाले प्राणासाठी जितका तळमळलास, श्वासासाठी जितका गुदमरलास ना, तेवढा देवासाठी जेव्हा तळमळशील तेव्हा देव भेटेल. देव असाच नाही भेटणार. तुम्ही हाक मारली की देव येईल, एवढा देव सोपा नाही. किती तळमळ असावी लागेल. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी विरह व्यक्त केला. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको रे देवा, तुझा वियोग नको मला. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. रडतो का कधी देवासाठी? देवाच्या आठवणीने कधी रडतो का? आणि खरं सांगू, प्रपंचातली वेदना आम्हाला देवाकडे घेऊन जाते. माझं वाक्य परत ऐका. वेदना देवाची आठवण करून देते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे,
प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरत असते. विठ्ठल विठ्ठल. सगळं छान असल्यानंतर आम्हाला देव आठवत नाही. देव आठवत नाही. जीवाचा आणि देवाचा संबंध असा असावा. नामदेव महाराजांनी तो संबंध सांगितलाय. तू अवकाश मी भूमिका. नामदेव महाराजांचा अभंग आहे. तू पिंडी मी शाळुका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू अवकाश मी भूमिका, तू अवकाश मी भूमिका, काय सांगायचं. तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी. काय नातं जोडले. तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी, सवे दोन्ही. इतका विलक्षण संबंध नामदेव महाराज सांगतात भगवंताशी. नामा म्हणे पुरुषोत्तमा, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझिया प्रेमा, मी कुडी तू आत्मा, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही. इतका अद्वैताचा अनुभव संतांनी घेतला तो तुम्हाला मला आला पाहिजे. एखादा मासा जसा पाण्याच्या वियोगाने तळमळतो तसा भक्त देवाच्या वियोगाने तळमळला पाहिजे. कशी तळमळ. नारद भक्तिसूत्र देवर्षी नारद सूत्र लिहितात. तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. थोडा जरी विरह भगवंताचा झाला ना तरी गोपींसारखं तळमळ. काय होती गोपींची तळमळ. ज्यावेळी उद्धवानी भगवंतांना रडताना पाहिलं. देवा रडतोस काय त्यांच्या आठवणीने. अरे सगळं आहे इथं द्वारकेमध्ये तरी तू रडतोस. भगवंत म्हणतात आता हीच वेळ आहे. याला भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भाव कसा श्रेष्ठ आहे हे समजून देण्याची. पाठवलं ना तिकडे गवळणींकडे. आणि काय घडलं. गवळणींच्याकडे उद्धव आल्यानंतर उद्धवच 6 महिने तिथं राहिले. दिले आले होते ज्ञान द्यायला पण भक्तीचा प्रसाद घेऊन गेले ना. गोपींची भक्ती पाहिली, विरह पाहिला, भाव पाहिला आणि मग कळलं जीव जिती जीवना संगे मत्स्या वियोग मत्स्या मरण त्या वियोगे. तसं आमचं होता कामा नये. भगवंताचा सतत सहवास सतत आठवण असली पाहिजे. आम्हाला असते का. खरं सांगायचं नाही. संकट आलं की आम्हाला देव आठवतो. आम्हाला एरवी देव आठवत नाही. ठीक आहे ना म्हणाले. पडता जड भारी दासी आठवावा हरी. संकटात तरी त्याचं स्मरण आर्ततेने व्हावं ही अनेकांची अपेक्षा आहे. आम्ही धूर्त आहोत त्या बाबतीमध्ये की आम्ही संकट आलं की देव आठवतो. आम्हाला एरवी देव आठवत नाही. पण असा भगवंत तुमच्या माझ्या जवळ यावा अशी सांगड बांधावी भक्तीची की बस आमची ही भवसागराची नाव आहे ना ती अशी तरून जाईल सहज सुलभ पद्धतीने. संतांनी ते मार्ग वेळोवेळी आम्हाला सांगितलेत. जनाबाईंनी काय करावं. प्रपंच सुंदर. प्रपंचातली सगळी कामं हातात काम मुखात नाम अखंडपणे चालू आहे. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. सकाळी उठल्याबरोबर नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 माणसांचे दळण जनाबाईंनी दळावं जात्यावर. सुंदर आवाजामध्ये ओवी गावी. आता पुण्यामध्ये ओवी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे पण जातं नसतं. म्हणून परवा कॉलेजच्या एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं बाई ग जातं मी बघितलंच नाही. म्हटलं खरंच नाही बघितलं. ते जात्यावर कसं बसायचं असतं. म्हटलं जात्यावर नसतं बसायचं. जात्याच्या शेजारी बसायचं. खुंट्याला हात लावायचा. खणखणीत आवाजामध्ये मस्त ओवी गायची. म्हणले मला ओवी येत नाही आणि जरी आली तरी जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. मिक्सरवर म्हणता येते ना. ज्याला पूर्वजांचं शहाणपण शिकायचंच आहे तो कसाही शिकेल कसाही शिकेल. त्यामुळे भाव अंतःकरणात असावा आणि ज्याचा जसा भाव आहे ना तसा त्याचा देव आहे. अभंगाचं दुसरं. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. शास्त्रकारांनी सुभाषित लिहिली. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये. भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम्. भावेन देवं कलया नरेन्द्रं धनेन कान्ता कपटेन शत्रुं सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति.
भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये. भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. बघा, भाव हा भक्तीचा आत्मा आहे, सगळं आहे हृदयामध्ये. पण समोर असलेल्या चिंतामणी भगवंताकडे पाहताना ती फक्त पाषाणाची मूर्ती नसून तिथे माझा मंगलमूर्ती आहे, ही भावना मनामध्ये दृढ असणं गरजेचं आहे. म्हणून तर आपण गणपतीचं आगमन करतो, प्रतिष्ठापना करतो आणि विसर्जन करतो. हे शब्द आहेत आपले. आपण म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बस. पण काय करतात आमचे गुरुजी? अस्मिन् पूगी फले महागणपतीं संगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. हे भगवंता, तू तुझ्या शस्त्रांसह, तुझ्या शक्तींसह, तुझ्या आयुधांसह तू ये आणि मग एकदंतम चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्. असा भगवंत सजला जातो. आता आमच्याकडे पण भावानीच भक्ती केली जाते, पण आमचा भाव जरा वेगळा आहे. आम्ही खातो तो भाव आम्हाला माहिती आहे, नाही का? बाजार भाव आम्हाला माहिती आहे, अहम भाव आम्हाला माहिती आहे, द्वैत भाव आम्हाला माहिती आहे. आम्ही देवाचे नाहीच, पण योग्यांना संतांना जो भाव जमला तो सोहम भाव होता, तो अद्वैताचा भाव होता. आणि खऱ्या भक्ताला जो जमतो तो प्रेम भाव जमतो. विठ्ठल आमचा भाव जर खरंच दृढ असताना तर गणपती मंडळामध्ये, मला माफ करा, तरुण मंडळी गणपती बसवतात, छान प्रतिष्ठापना होते, देखावा सुंदर असतो. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या काही मंडळामध्ये पडद्याच्या मागं पत्त्याचे डाव रंगतात. त्याचं काय करायचं? आपण भक्ती करतो ना, मग भक्तीमध्ये विडंबन नको. भक्तीचं बोलणारी मंडळी बोलत नाही. चमचा लिंबू पाहिजे कशाला गणपतीमध्ये? त्यापेक्षा लाठीकाठी शिकवा. चमचा लिंबूनी असा आमच्या पोरांना काय पराक्रम जमणार आहे? रक्त बघितलं की चक्कर येते पोरांना. आमच्या सगळ्या देवतांनी हातामध्ये शस्त्र धरली आहेत. आता गणेश जयंतीचा उत्सव आहे, 1 तारखेला माघी गणेश जयंती आहे. या वर्षीचा भगवंताचा, म्हणजे दरवर्षी जी आपली माघी गणेश जयंतीचा पर्वकाळ येतो त्या दिवशी भगवंत महोत्कट विनायक या नावाने अवतार घेतात. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस, त्या राक्षसांचा नाश करण्याकरता भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे. मग काय केलं? हातामध्ये शस्त्र आहे, पाश आणि अंकुश, शस्त्रधारी आहे देव आमचा. म्हणून आता भाव पाहिजे, रामाचा प्रभाव पाहिजे आमच्यावरती, रामांच्या विषयी भाव पाहिजे, कृष्ण चारित्र्याचा प्रभाव आमच्यावर पाहिजे, कामनेचा विकारांचा अभाव पाहिजे, भगवंताच्या विषयी प्रेमभाव पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल ना, तेव्हा आमची भक्ती फलद्रूप होईल. नामदेव महाराजांचा भाव होता, माझा पांडुरंग नुसता नाही, त्यामध्ये पांडुरंग चैतन्य रूपाने वास करतो त्या पाषाणामध्ये. म्हणून तर आईने दिलेलं नैवेद्याचं ताट घेऊन दुडू धावत राऊळात येतात. पांडुरंगा जेव की रे बाबा, जेव की रे बाबा. जेवतच नाही देव. बराच वेळ झाला, किती तरी गयावया कराव्या, पांडुरंगा जेव की रे. रोज माझे वडील येतात, रोज तुला नैवेद्य अर्पण करतात. आज मी एवढूसा पोर आलोय म्हणून काही नखरे करतो काय रे? जेव की रे देवा, देवा जेव की रे. किती तळमळीने प्रार्थना करावी भगवंतींची. 5 वर्षाचं लेकरू होतं, 5 वर्षाचं. पण देवा, आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं लाकूड आणि जळक. आई आपल्याला करते ते सगळं चाललं होतं नामदेव महाराजांचं. देवा जेव की रे बाबा, बऱ्या बोलानी जेव बरं. मला भूक लागली रे, सकाळी लवकर उठलोय पहाटे, आणि तू जेवला नाही तर माझ्या पोटात कावळे ओरडतायत. देवा मी बघ तरी केवढूसा मुलगा आहे. देव जेवायला तयार नाही, देव जेवायला तयार नाही. एवढ्याशा अर्जवानी पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. 5 वर्षाच्या लेकरांनी अलौकिक सिद्धी मिळवली 5व्या वर्षी. आणि नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा परमात्म्या, आता जर जेवला नाहीस ना तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि पायरीवर डोकं आपटणार, एवढ्यात डोक्याला लागलं नाही, डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या, दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणाले, देवा मी काही वेडा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास कर. आता चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं देवाला, माझ्या ताट लावलं. आणि जेव्हा सगळं ताट रिकामं करून येतात घरी, तेव्हा गोणाई माता अशी ओट्यावर उभी होती. कारट्या, नाम्या एवढा वेळ लावलास? सगळं संपवलं तिथं राऊळामध्ये बसून. भूक लागली करतोस, एवढा धीर नाही धरवला? नामदेव महाराज सांगतात, आई मी नाही संपवलं. मग कोणी संपवलं? अगं ज्याच्यासाठी दिलं होतंस त्यांनी संपवलं. भगवंतांनी नामदेव महाराजांकडून प्रसादाचं सेवन केलं. कधी आपल्यापैकी असं कोणी आहे की आपल्याकडून देव जेवलाय?
जेवेल भविष्यात असं काही नाही हो. आपण नाही रडत, आपण इतक्या तितिक्षेने देवाची वाटही पाहत नाही पाहत. संतांची अवस्था अशा स्थितीला जातात ना, मग अद्वैत भावाचा साक्षात्कार मिळतो की मी आणि देव वेगळे नाहीतच. मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण स्वामी स्वरूपानंद नावाचे एक संत आहेत पावसते. त्यांचा अभंग आहे, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. मी पण संपलं पाहिजे, तू पण संपला पाहिजे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. इतका ऐक्य भाव आणि अद्वैताचा खरा साक्षात्कार झाला. म्हणून तर देवासाठी डोळ्यात पाणी येत होतं, म्हणून तर देवाशिवाय करमत नव्हतं. इतकी व्याकुळता होती, इतका वियोग होता. गोपींचं तेच झालं ना, अखंड अखंड रडायच्या भगवंताच्या विरहानी, अखंड व्याकुळ असायच्या. अक्रूर न्यायला आले होते भगवंतांना. त्यावेळी गोपी विचारतात, कशासाठी आलायस, कशासाठी आलास. गवळणी म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे गे मजरा. अक्रूर उभा असे अंजनी, बाई गे साजणी या नंदाचे अंगणी. मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. रथी चढले वनमाळी, अकांत गोकुळी. अकांत केला सगळ्या गवळणी, अशा गडबडा लोळायला लागल्या ना रथासमोर. नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे. रडतो का हो देवासाठी आम्ही नाही रडत. आम्ही प्रपंचासाठी रडतो, नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्यांनी, काय करायचं. आणि खरं सांगू, तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच तो आपली आब राखू नये. आणि त्यांनी जर एकदा खायला सुरुवात केलं ना, काही शिल्लक राहणार नाही. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसी मग तो कुराने. सांगू, प्रपंचासाठी कितीही करा, कुणीच केलं म्हणत नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, माझ्या रामाकरता एवढंसं करा, राम लक्षात ठेवतो. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेच. थोर महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, भिल्ले खाय बोरे खाय बिल्लिटीची. ऐकलं ना, आला ना परमेश्वर. म्हणून सांगते, ज्यांना आपण माझं 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 म्हणतो आणि अहंता आणि ममता या दोन गोष्टी कुरवाळत बसतो. अहंता म्हणजे मीपणा आणि ममता म्हणजे ती नाही, ती ममता नाही जी तुम्हाला आठवते. ती ममता म्हणजे माझं, माझे पण अखंड मी आणि माझं, मी आणि माझं हे करत बसतो ना, त्यामुळं द्वैतात अडकलो आम्ही. पण संत कुठल्या अवस्थेला पोहोचले. आचार्य म्हणतात निर्वाण षटकात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि. सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धन, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य.
अद्वैताचा अनुभव येतो आणि ज्याचा जसा भाव आहे तसा भगवंत त्याच्यासाठी प्रकट होतो. सगळ्यांनी बोलावलं, त्या त्या रूपामध्ये आला भगवंत. द्रौपदीनी हाक मारता क्षणी वस्त्र बनवून देवाला. गवळणींच्या घटामध्ये ज्यावेळी गवळणी म्हणायच्या गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या, त्यावेळी देवाला टेन्शन आलं की यांनी कुणीतरी जर यांना 1 किलो गोविंद द्या 1 किलो दामोदर द्या असं जर मागितलं तर ह्या काय करतील. तेव्हा भगवंतांनी क्षीरावतार घेतला, दूध बनवूनच घटात बसला. गोरसवो संडोनी सांडे बाहेरी, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. दुडिया माझारी कान्हा झाला भारी, म्हणून तो जड लागायला लागला ना घट. भगवंतच घटामध्ये क्षीर म्हणजे दुधावतार, दुधाचाच रूप घेऊन बसला. ज्याचा जसा भाव